नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस श्री महालक्ष्मी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठा लक्ष्मी असे म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट, डावी उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात. भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्री लक्ष्मी हे ज्येष्ठा गौरी आहे. पण ज्येष्ठा गौरी श्री शंकराची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजेच ज्येष्ठा गौरी आहे. यांचे पूजन चैत्रसह ज्येष्ठ महिन्यात श्री मंगळागौर ही श्रावण महिना पूजन करण्यात येते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या दोन श्री महालक्ष्मी कशा? याबद्दल श्री वेद वाड्मयात सुद्धा नमो ज्येष्ठाच कनिष्ठायच स्तेताना पतये नमः अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टींबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते. समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी आणि बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजेच श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन कथा अशी आहे, समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाखाली रडत बसली. तेथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता. तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यातच असते. या 2 गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते, दुसरी बाहेरून आणतात. तीच ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने 8 पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो. श्री लक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतानुसार प्रचलित आहेत. ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशिणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री जिम्मा फुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखविला जातो. ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्य लक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत असे मानतात. श्री महालक्ष्मी पूजना इतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला देखील आहे. श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत असे मानतात. विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य केला जातो.
यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो. अशा प्रकारे ही माहेरवाशीण येते, राहते आणि डोळ्यात पाणी, आठवण म्हणून ठेवते, पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.